जय शिवराय मित्रांनो. तर अजितदादा पवार यांचा जेव्हा वाचला असता तर विमान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अहवाल काय आहे तो बघा आज आपण पाहणार आहोत. तर 28 जानेवारी रोजी अजित पवार आणि त्यांच्या बरोबरच्या 5 साथीदारांचा विमान अपघातात मृत्यू झालेला होता. आणि विशेष म्हणजे अनेक तांत्रिक त्रुटी असतील वगैरे वगैरे या चर्चांना आलेल्या होत्या. पण तसं काही नसून एव्हिएशन कंपनी स्टार व्हेंचर्स ही अडचणीत आलेली आहे. ज्या विमानांचा वापर अजितदादांनी केलेला होता. युरोपियन युनियन एव्हिएशन ह्या सेफ्टी एजन्सीनं ह्या व्ही.एस.आर. व्हेंचर्सवर कारवाई केलेली होती. वर्षभरासाठी या विमान कंपनीची उड्डाणं रद्द केलेली होती. तरीही या कंपनीची उड्डाणं निलंबित केलेली नव्हती. ई.एस.एने हा प्रकार लेव्हल 1 मध्ये ठेवलेला होता, त्यामुळे हा प्रकार गंभीर मानला जातो. ई.एस.एने धोक्याचा इशारा दिल्यानंतरही कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. अजित पवार व्ही.एस.आर. व्हेंचर्सच्या मालकीच्या लिआर जेट 45 मधून प्रवास करत होते. या विमानाच्या अपघातानंतर व्ही.एस.आर. व्हेंचर्स अडचणीत आले आहे. या कंपनीच्या मालकीच्या विमानांवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं सर्व सेफ्टी चेक करून व्ही.एस.आर. कंपनीचं थर्ड कंट्री ऑथरायझेशन वर्षभराच्या आधी निलंबित केलं होतं. पण तरीही या कंपनीची उड्डाणं निलंबित भारतात केलेली नव्हती. पण तरीही ही उड्डाणं किंवा त्यांचा परवाना रद्द करूनही भारतात त्याकडे दुर्लक्षित केले जात होतं. जर या कंपनीची विमान उड्डाणं भारतातही रद्द केलेली असती तर अजितदादा पवार यांचा जीव वाचला असता.